छगन भुजबळ म्हणजे एक आक्रमक नेते. 15 वर्ष सत्तेत असताना ते गृहमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली ती सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनचं बांधकाम आणि मुंबईतील अंधेरी आरटीओ इमारतीच्या विकासाच्या बदल्यात संबंधित बिल्डरला एका एसआरएचं काम देण्यात आलं. या प्रकरणात भुजबळांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी रान उठवलं. घोटाळ्यात मिळालेल्या लाचेची रक्कम इतर कंपन्या स्थापन करण्यासाठी आणि इंडोनेशियात कोळसा खाणी विकत घेण्यासाठी वापरल्याचा आरोपही भुजबळांवर झाला. याच प्रकरणात ईडीनं समीर भुजबळांना अटक केली. मात्र या अटकेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भुजबळांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तपास यंत्रणा त्याच्यात काय अडचण नाही. मी मागेही सांगितलं की आमच्या सगळ्यात राष्ट्रवादीमध्ये आमच्या सगळ्यांची तयारी आहे. सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने करण्याच्या संबंधीची कोणाची तयारी असेल तर माझ्यासह सगळ्यांची तयारी आहे. आम्ही काही त्याची चिंता करत नाही. सध्या अमेरिकेत असलेल्या छगन भुजबळांनीही या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केलेत. आमच्या काही लोकांना, जवळपासच्या लोकांना त्यांनी काही त्यांच्या जबान्या घेतल्या आणि जबान्या त्यांनी काही दिल्या असल्या जे आमच्या बाजूचे असेल किंवा आम्हाला नुकसान न पोहोचवणारा, त्या जबान्याच्या ऐवजी ह्या अधिकाऱ्यांनी स्वतःला जे काही पाहिजे ते लिहून घेतलं आणि त्याच्यावर जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेतल्या. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र या कारवाईचं समर्थन केलंय. कोर्टाने मला आदेश दिले आहेत की पिटिशनरनी सहकार्य करावं, आलेली माहिती या सिस्टमला द्यावी. ते देण्याचं मी काम करतोय. त्याला क्रॉस चेकिंग करण्याचं काम इन्स्टिट्यूशन करते आणि सजा देण्याचं काम न्यायालय करणार. समीर भुजबळांना अटक करून ईडीनं छगन भुजबळांनाच धक्का दिलाय. ईडीनं यापूर्वी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांचीही चौकशी केली आहे. आता ईडी पुढे काय कारवाई करते याबाबत उत्सुकता आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.